शरद मोहोळ याच्यानंतर आणखी एका गुंडाची हत्या। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अधिकच वाढ झाली आहे। पुण्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरू झाली आहे। अशातच नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रमाणेच आणखी एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे। 5 हल्लेखोरांनी नेरूर सेक्टर 20 मध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके याची निर्घृणपणे हत्या केली आहे। या हल्ल्यामध्ये गुंड लोके याची पत्नी प्रियंका लोके ही देखील गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर नेरूरमधील DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील मृत चिराग लोके हा नेरूर सेक्टर 20 मध्ये राहत होता। तसेच तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता। चिराग लोके याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी पाहून नेरूर पोलिसांनी त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच मोक्कांतर्गत कारवाई केली होती। मंगळवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास चिराग लोके व त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली। यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी गेली। या हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला। यात चिरागचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर नेरूरमधील डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान मृत चिराग महेश लोके व आरोपी अरविंद रामनाथ सोडा हे दोघे एकाच जेलमध्ये होते, त्यामुळे त्यांची एकमेकांची चांगलीच ओळख होती। गेल्या काही महिन्यांपासून अरविंद सोडा व चिराग यांच्यामध्ये मानखुर्द येथे असलेल्या माथाडी साईटवरून वाद सुरू होता। याच वादातून चिरागची हत्या झाल्याचे बोलले जात आहे। त्यानुसार नेरूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।